वळूयात पुढच्या बातमीकडे। मोठ्या मैदानात पंचतारांकित हॉटेल उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे। नगर विकास विभागाकडून नियमावलीमध्ये बदल करण्यात आले तर राज्यातील प्लेग्राऊंडची जागा बिल्डरला देणार असल्याची टीका यावरून संजय राऊतांनी केली आहे। त्यातून हजारो कोटी जमा करून ते पैसे आमदार खासदार विकत घ्यायला लावणार असंही राऊत म्हणाले। तर मुलांची प्लेग्राऊंड खायची तुमच्यावर वेळ आली आहे का असाही सवाल करत राऊतांनी हल्लाबोल केलाय। याने जे नवीन धोरण काय इंटिग्रेटेड स्पोर्ट्स पॉलिसीच्या नावाखाली मुंबईसह महाराष्ट्रातली प्लेग्राऊंड्स मुलांना खेळण्यासाठी जे प्लेग्राऊंड्स आहेत त्या प्लेग्राऊंड्समध्ये 30 ते 40% जागा बिल्डरांना देणार। हॉटेल्स, 5 स्टार हॉटेल्स, मॉल्स, क्लब्स असे निर्माण करणार आणि मग त्यातून हजारो कोटी रुपये जमा करणार आणि ते परत आमदार खासदार विकत घ्यायला लावणार। मुलांची प्लेग्राऊंड खायची वेळ आली आहे का तुमच्यावरती? काय करतात देवेंद्र फडणवीस?